राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गड्याला हवा असतो पैसा, यश, प्रसिद्धी, श्रीमंती आणि त्या प्रकारे त्याची लुबाडणूक केली जाते. पण एका महिलेच्या बाबतीत, एका स्त्रीच्या बाबतीत, ती स्त्री जर सुंदर असेल, चांगली हाईट बीट, गुबगुबीत असं म्हणा तुम्ही, तर त्या स्त्रीपासून समाजाला त्यातल्या काही वाईट घटकांना तिचं शरीर सुख पाहिजे असतं. हां, ती तिची त्या गाड्याची ती एक श्रीमंतीची. तुमची गाडी, इस्टेट, बंगला, फ्लॅट ही तशी श्रीमंती, तशी स्वतःची सुंदर बायको ही सुद्धा प्रत्येक पुरुषाची इस्टेटच आहे. आणि त्या इस्टेटीचं रक्षण करायची जबाबदारी दोघांची पण आहे, नाही असं नाही. ह्या घटनेमध्ये फक्त अंधश्रद्धेच्या नादी लागून, बुवा बाबाच्या नादी लागून एका महिलेने स्वतःचं शील गमावलं. बदललेलं नाव रागिनी सुपेकर आणि तिचा नवरा प्रमोद सुपेकर यांची स्टोरी आज आपण बघू. अमरावती आपला जिल्हा आहे, जबलपूर या ठिकाणी घडलेली घटना आहे. आणि ही जी रागिनी सुपेकर आहे, तिच्या घरी सगळं चांगलं, 10-12 एकर जमीन होती, गडी होतं 1-2, म्हणजे ह्याला म्हशीचा गोठा, सगळं आरामात, बांगला बिंगला सगळं, आल्टो बिल्टो सगळं. एक प्रॉब्लेम होता. आईबापाने लग्न इथं करून दिलं साधारण 18 वर्षापूर्वी, मुलं झाली, सगळं झालं, पण तिच्या नवऱ्याला 90ची सवय होती. आता तुम्ही म्हणता जाऊ द्या मरू द्या, संध्याकाळची 90 गेला काय हरकत आहे, काम करत असल्या विचारात, तसा प्रकार नव्हता. याला उगावला दिवस की 90 लागायची, 2 तासांना 90, तो करंटच कमी होऊन देत नव्हता. आणि मग त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर असा झाला की त्याचे पहिल्यांदा इंडिकेटर लागले, तोंड माडकेवानी सुजलं, मानगुड बारीक झालं, जेवण कमी झालं, दंडबिंडे आपली छाती भीती ही बसली खाली, पोट थोडं पुढं आलं. ही दारूचे दुष्परिणाम आहेत. त्याचं सगळ्याच विषयात थोडं कमी झाला कार्यक्रम. म्हणजे हत्यारसुद्धा मापात. मग अल्कोहोल, अति अल्कोहोल, कुठली गोष्ट अति वाईटच. आणि मग त्याचं टेन्शन घेतलं ह्या रागिनीने. आता रागिनीचा विषय असा आहे, रागिनी ही सुसंस्कृत मुलगी, आपल्या शिलाला जपणारी आणि तशा प्रकारचं संस्कार तिच्या आईने तिच्या केलेलं होतं. डोक्यावरचा पदर कधी डळू न देणारी अशा प्रकारची चांगली स्त्री. आता वाईटाचं सगळंच वाईट असतं समजा, पण चांगल्या स्त्रीच्या बाबतीत जर असा प्रसंग उद्भवला तर तिने एक डोकं लावलं. तिला एकट्याला तिची निर्णय क्षमता कमी होती की बाबा नेमकं ह्या परिस्थितीत काय करावं, कुठं औषध मिळते का दारू सोडायचं, कुठं काय मिळतंय का. आता मला एक अर्धी खबर मिळाली, तुमच्यापर्यंत पोहोचवता. आपल्या महाराष्ट्रात सगळे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना हा विषय माहिती त्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्यायला हरकत नाही. दारू सोडण्याच्या बाबतीत आमच्या गावात 2-4 कच्चून पिणारे पुढारी, यांना तिथं जाऊन आणले व देवाला. तर ठाणे जिल्ह्यात गुजरातच्या सीमेवर एक कुठलं तरी गाव आहे, त्या गाव म्हणजे अर्धी माहिती आहे बरं का ही, पण त्याची शहानिशा करूनच विषय मार्गी लावावा. असा एक औषध देणारा माणूस आहे, आयुर्वेदिक असेल काय असेल, तिथून ते औषध त्यांनी दिलं आणि तिथून जाऊन आणलं ना पिणारा, की त्याला दारूचा नुसता वास आला तरी उलट्या होत्यात, उमदाळतं त्याला. म्हणजे इतका तिरस्कार त्या दारूबद्दल तयार होतोय, म्हणजे अट्टल पिणाराची सुद्धा दारू सुटती असा विषय. आमचे 3 पुढारी आमच्या गावातले जाऊन दाखवून आणल्यात. त्या पुढाऱ्यांना महिनाभर झाले अजून टिपका हात लावित नाही बा. एवढी गोष्ट सत्य आहे. ह्यांच्यात जर बदल झाला किंवा असा घटना आला दिसायला लागल्या, तर ती ज्यांची समस्या आहे दारूची त्यांना तिथं न्यायला काहीच हरकत नाही. मी त्याच्या संदर्भात अजून माहिती घेतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, ती औषध तब्बल 75,000 रुपयाला तो माणूस विकतो. हा लय मोठा प्रॉब्लेम आहे, कारण 75,000 रुपये म्हणजे आजच्या काळात इतकी सोपी गोष्ट नाही. 1 तोळा सोना एवढी किंमत ती घेतली जाते. आणि काय विषय तो आपल्याला ज्यांच्या जवळ हा प्रकार होतोय त्यांनी थोडं मला कमेंटमध्ये सांगा, नाही तर मग फोन करा. पण उद्दिष्ट काय आहे की बाबा त्या गोष्टीचा फायदा जर खरंच तसा शरीरात बदल होत असेल तर सगळ्या समाजाला करायला काहीच हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. ही जी रागिनी सुपेकरनी दारू काय सोडावं, कशी सोडावं, काय तिला काय स्वतः सुधारणा. मग तिची त्याच शहरात राहणारी, जबलपूरमध्येच राहणारी एक बालमैत्रीण होती. म्हणजे ती एका वर्गात एका बेंचवर बसायच्या बा दोघी मैत्रिणी. तिचा सल्ला घेतला. तिने सांगितलं बाबा मी तर तुला सल्ला देईल पण तू घेतला पाहिजे. जय गुरुदेव म्हणली, गुरुदास बाबा म्हणली, गुरुदास बाबा
म्हणली बाबा आहेत एक. म्हणली बाबा ते कुठे आहेत नेमके? म्हणले बाबा आपल्याच इथं आहे, आपल्याच जवळच आपल्यापासून. आणि त्या बाबांचं जे आश्रम आहे त्या आश्रमात तू जर गेली आणि तिथं जर भेट दिली तर तुझी दारू 100% नवऱ्याची सुटणार. आणि त्या बाबांच्या एकदा दर्शनाला जा. म्हणली कुठे आहेत बाबा? म्हणली गुरुदास बाबा नावाचं त्यांचं आश्रम आहे आणि ते फार फेमस आहे, त्यांची लय चमत्कार आहे, त्यांना दैवी ईश्वरी शक्ती प्राप्त आहे, आमकं तमकं. तिने लय असं उलगडून सांगितलं बा. आता बायांचं थोडं कसं असतं, बायाले बाहेर फिरलेलं नसत्याच, बाहेरच्या जगाची माहिती नसती, तिच्या डोक्यातच खटका बसला होता. आणि बायच्या डोक्यात खटका बसल्यावर बाहेर निघत नाही, तुम्हाला पण माहिती. ती त्या प्रमोदकडे आले. प्रमोदचं कसं होतं, मला माझी लई इच्छा आहे. ते थोडा शांत गरीब होता, तो काय वळवळ करणारा गडी नव्हता, शिवाय देणारा, लाथा मारणारा आणि हात उचलणारा अशा प्रकारचा नव्हता. पण म्हणला मला आहे ना हात थरथर कापत्यात माझं आणि मला लई त्रास होतो, मला घेतली की कसं रिलॅक्स वाटतंय. म्हणजे ती पूर्ण आरी गेलेली केस म्हणायची, याच्यातून तर बाहेर पडायचे, काय करायला पाहिजे. ती म्हणली एक गुरुदास म्हणून बाबा आहे, तुम्ही चला बरोबर. यांनी लगेच गाडी काढली की पार्किंगला लावली की गुरुदास बाबाचं आश्रम गाठलं. त्या ठिकाणी लगेच एंट्री मारली की त्यांचा जो दरबार तास 2 तास बराचसा काय तिथे जाऊन थांबले. नंतर हात जोडले, मान झुकवली आणि त्या बाबाला म्हणले की माझ्या मालकांना दारूचं व्यसन आहे, मला ते सोडवायचे. बालिके तुझा विषय मार्गी लागन, तू लय स्त्री चांगली बघ. हा, लोकांनी डोक्याचा पदर खांद्यावर टाकला आणि खांद्यावरचा खाली टाकला, पण तू मात्र डोक्यावरचा पदर अजून डोक्यावर पदर ठेवलेली बाई आहे असं म्हणलं. ही खुश, कारण ती चांगलीच होती. पण तुला पौर्णिमेपर्यंत मला विधी करावा लागन आणि पौर्णिमे काय आहे ते बघावं लागन, कशाने जा फाटलंय का, कशाने काय केलंय का. अशा आता बाबा लोक लय गोल राहतात. तुम्हाला सांगतो, पुढल्याचं बिहेवियर त्याला फेस रिडिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. ही थोडं सायन्स बियाच्या पाठ्यामागचं समजून घेत जा. फेस रिडिंग म्हणजे पुढच्याचा चेहरा वाचता येणं, ही एक वेगळी आर्ट आहे, वेगळी कला आहे. आणि ती कला ज्याचं 10% ज्याला आत्मसात झाली. आता फेस रिडिंग आहे का परफेक्ट, तुम्हाला माहिती आहे का कोणाला असतं? म्हणजे ज्याला आहे त्याला तर आहेच, पण पोलिसांना सुद्धा ते असतं. चेहऱ्यावरून ते ओळखतात की हा खरं बोलतोय खोटं बोलतोय. ते फेस रिडिंगचा प्रकार आहे. आणि तशा प्रकारे ते म्हणला आता कुणीतरी आपापली समस्याच घेऊन जातं, पण हे बाबा त्याचा कसा गैरफायदा घेतात. त्यांनी त्या बालिकेकडे बघितलं, ह्या रागिणीकडे बघितलं. म्हणला 5.5 फुटाचा हत्यार आणि ती बी चालून आपल्या आश्रमात. त्याचं अंतर्मन सांगते बघा बाबा किती उभ्यान टाकलेला होता बघा. आता 5.5 फुटाचा हत्यार, एवढं गुबगुबीत, नुसतं कबुतरावानी. शिला एकदा आपल्या अंगाखाली घेतोय, अशा प्रकारचं नीच विचार त्या बाबाच्या मनात होतं. आणि दुनिया साधारण अशीच आहे, तुम्हाला सांगतो. बायांनी मुलींनी स्वतःला वाचवलं ना तरी लय झाले ह्या दुनियात. इतके नालायक लोक निघाल्यात, काय सांगतो तुम्हाला. बात ह्याच्यात काय होतं बघू आपण. ते नवरा आपला गप धरून आणले आणि बा ती त्याचं थरं लाकडं व्हायला लागलं होतं, हातापायाच्या काड्या व्हायला लागल्या होत्या. आणि बाई तर अशी दीपफाड. आता थंबनेलमध्ये बघता ओरिजिनल फोटो. आता विषय असा झाला की ती म्हणली आता हे करायचं काय. पौर्णिमेला मेन पूजा होईल, त्याच्या आधी तुला एक 10-15 दिवस दोघांना पण आश्रमात यावं लागेल. चालतंय बाबा म्हणले, आम्ही येतो. पूजा ठरली पौर्णिमेला. आता त्यांनी काय केलं, आपल्या साड्या बिड्या दोघांनी 2 बॅगा भरल्या, एंट्री गेटवर मारली की पहिल्यांदा ते रिसेप्शनमध्ये नाव लिहितात बघा कोणी आले, त्याचं नाव लिहिलं, टायमिंग लिहिलं. बघू 5,000. भया म्हणली 5,000. हा म्हणलं ह्या जगामध्ये फुकाट काही मिळत नाही. ह्या जगात कसं असतं, आता तुम्ही इथं राहणार, आश्रमात त्या सेवांचा आनंद घेणार, आश्रमाच्या कामात तुम्हाला मदत करावी लागणार, पण माणसाचं लाईट बिल असतं, आश्रमाचा खर्च असतो, ही त्यासाठी आम्ही नॉर्मल फी ही मग काय 5 लाख घेतो का. अशी लोक आहे जगात. 2,500 म्हणजे जाऊन द्या बा, 15 दिवस आपल्याला राहायचे. एखादा लॉजला मुक्काम केला तरी एका रात्रीत नुसतं राहायचं आणि त्या संडासमध्ये हागायचं. लोक 2-2, 3-3 हजार घेतात ह्या जगामध्ये. एवढं नाही पाहिजे. माझ्या विषयाने 500,000 लय झालं, पण 3-3 10,000 रुपये रूमसाठी भरणार लोक आहेत. आणि 5 स्टारमध्ये तर लाखात भरणार लोक आहेत. ही जग लई चित्र आहे. दुनिया पैशावाल्याची, मोठ्याचं सगळंच मोठं. आपलं गरिबीत मोडतो, आपल्या हातरून बघायचं, आपण तेवढंच पाय पसरायचं. ह्या घटनेमध्ये 5 तर दिलं बा तिथं. जाऊन द्या आता, काय खायचं प्यायचं फोकाट काय नाही, फरक पडला म्हणजे 5 काय 50 जाऊन द्या. ती रागिनी तिचा नवरा आले आतमध्ये. त्यांना रूम संध्याकाळ जशी झाली तशी त्यांना लगेच ते सेवक असतात हाताखाली, त्यांना ती सगळी ट्रेन असतात लोक देणाटा. त्यांना सांगितलं या आश्रमाचं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून
तुम्हाला इथं पती पत्नीला एकत्र झोपता येणार नाही. तो प्रमोद तर तसं बी थोडं म्हणजे मान टाकलीच होती ती नागोबाने त्याच्या. म्हणला असं कसं काय? हा म्हणला पुरुषांचा वार्ड तिकडं, महिलांचा तिकडं. महिलांच्या रूममध्ये, पुरुषांच्या रूममध्ये. पेशंट कोण आहे? रागिनी म्हणली पेशंट ते. हां, आज बाईवर प्रयोग करून बघावं लागेल की नेमकं तुम्हाला काय झालं आहे. त्याच्यामुळे ते संबंध तसलं चालत नाही, तर पावित्र्यभंग होतं. बरोबर. मला आता कसं आहे 5 बारल्यात तसं तर तसं. हिला सेपरेट रूम दिली. ती ज्या रूममध्ये आली त्या रूममध्ये पंखावर चालू, बेड मात्र असं आलिशान ट्रिपल बेड, 3 माणसं झोपत्याला असं गुबगुबीत. नुसतं खाली बसलं तरी 2दा-3दा असं हलायचं, त्याला त्यात गुबगुबीत. तिथं बसली एका कोपऱ्यामध्ये. तिला पत्रा खाली 1-2x4चा असा पत्रा लोखंडी खाली टाकलेला, का तर खालची फरशी खराब होऊ नये काय नाही. त्याच्यावर एक असं यज्ञकार टाईप बांड असं चौकून यज्ञकारचं काय बारकाले लाकडं जाळायचं असं, आणि पूजेचं बरंचसं साहित्य त्या कोपऱ्यात दिसलं बा तिला. ठीक आहे बा म्हणली. 11 वाजल्या की ते 10:30 वाजता, 11:45 वाजताच निरोप आला. झोपू वगैरे नका, महाराज येणार आहेत, बाबा येणार आहेत हे करायला, पूजा अर्चा करायला किंवा यज्ञ करायला. ठीक आहे. ती आपली सावध. आता बघा पुढं काय घडणार आहे हे जर आपल्याला आधी कळलं असतं आपण देवच झाला असतो ना. पण ह्या नालायक दुनियामध्ये, ह्या नालायक लोकांच्यामध्ये राहायचं म्हणल्यावर काय काय परिस्थितीचा सामना करावा लागतो बघा. ती 11च्या आसपास एंट्री हाणलीच बा त्या बाबाने. बाबाचं नाव आहे गुरुदास बाबा. बरं, येऊन द्या. तो आला दारबीर लावून घेतलं. ते बाई तर थोडी गारा पडलीत. कसं एकांटी खोली, नवरा कुठं तिकडं टाकलाय 100 फुटा दुसऱ्या खोलीत, आणि दार लावलं. म्हणजे बालिके तू दर्शन नाही घेतलं. हा मी असंही ही गरबडलेली नाही, याचं कुठं दर्शन. त्याच्या टांगड्या धरल्या बा, पाय धरल्या, पाया पडली, परत तिकडं जाऊन बसली कोपऱ्यात तपली. कारण ती बाई चांगलीच. ही आपलं तेसला जागा आतून अंडर पॅटर्न वरून तसला गोळ घातलेला, भगव्या कापड्यात. इतकी पावर आहे की भगवा कापडा हे वैराग्याचं प्रतीक आहे हे सनातन हिंदू धर्मामध्ये. आणि अगदी बोटा मोजण्यासारखे साधू संत जे हिमालयात तप करतात तेच चांगले आहेत. आणि त्याचा फायदा घेऊन पोटाची स्वतःचीच भूक भागवणारे नीच नाराधम आपल्या समाजात फिरतात. ही वस्तुस्थिती. या समाजातल्या नाराधमांना तुम्ही ओळखा. अजिबात बायकोनी तुम्ही कामाला म्हणले ना की आमका बाबा दर्शनाला जाऊ, बस. तुला दर्शन करायचे ना, तिकडं साईबाबाचं मंदिर आहे, इकडं देवाचं दत्ताचं मंदिर आहेत ना आपली, तिथं जाऊन डोकं लावा. बाकी ठिकाणी डोकं लावू नको. नाही तर साडी फेडण्यात येईल तिकडं. तिला स्पष्ट सांगा तुम्ही. बायांचं लय ऐकू नका. बाया कोणाचं डोक्यात घेतात मैत्रिणीचं, चला म्हणतात तिकडं, जाऊ नका. या घटनेमध्ये ती गेलं व त्याने काय तुमच्या डोक्यात काय बिन बरं का लगेच तसलं काय येऊन देऊ नका. तुम्ही लई चित्र लोक आहे. तुम्ही त्याने काय केलं, आपलं ते पूजेची सामग्री तिथं गेला, तोंडाने असं काय मंत्र म्हणायचा की हिला काहीच कळत नव्हतं, त्याला काय कळत नाही कुणाला माहिती. पण ते फक्त शो ऑन होतं, लोकांना फक्त दाखवण्यापुरतं. त्यांनी ती काडक्या बारकाल टाकल्या, तूप टाकलं त्याच्यात, चाला त्याचा एवढा जाळ तयार. बडबड करायचा. ती त्याचं काय वळायचा, कापूर जाळायचा. एक त्यांनी 5-7 मिनटं कार्यक्रम केलं. आणि नंतर तिथून आला. मला बस माझ्या पुढं. ती यज्ञामध्ये होता तेवढं तरी बरं, जाळमध्ये असल्या माणूस हात घालीत नाही. ती बाई पुढं बसावली. त्या बाईकडं बघू हा करायचा चेकआउट म्हणजे काय, निहाळणे, तिचं सौंदर्य निहाळायचा. आता डोळं मिटल्यावर तर यांनी कुठे बघितलं तरी काय करणार आहे, अशी दुनिया आहे ध्यानात ठेवा. यांच्यापासून सावध राहा, ह्या बोंद बाबांपासून. त्यांनी सगळे निहाळले. बाई आमकं तमकं खुश झाला हातून. म्हणला काय आता हे तर ह्या जमीन नांगरण्यात किती आनंद येईल त्याला काय माप नाही. पण कसं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. पुढच्याची मानसिकता कशी आहे, पुढचं नाही चुकून पोलीस स्टेशनला जावा आणि आपल्याला पोलिसांचं एवढं लांब दांडकं आहे ती दिडीत घालावा, ही त्याला भीती होती. भीती सगळ्याला आहे जगात, पण नीचपणा आतमध्ये असतो आणि त्याला आपला सर्वसाधारण हा बळी पडतो. याच्यापासून लांब राहा. त्याने बडबड केली. पहिल्या दिवशी म्हणा ठीक आहे, सगळं झालं. आणि मग दुसरा दिवस उजाडला. आता पहिल्या दिवशी फक्त चेकआउट निहाळणी झाली. दुसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये त्यांनी परत चालू केलं डायरेक्ट स्पर्श कसा, ती इकडे तिकडे हात लावत नाही. ती लय हुशार लोक राहतात, ती तुम्हाला कळायचं नाही. त्यांनी डायरेक्ट तिच्या माथ्याला हात लावला असं, आणि जसं काय अंतर्यामी असल्यासारखं. ही बघ ती त्याचं काय नाटकं चालल्यात बघ किंवा. पण ही वेंदळलेली. तिला कसं वाटलं की बाबा पॉवरफुल दिसतोय, ह्यांनी काहीतरी आणि 5,000 बी दिल्यात,
यांनी काहीतरी चमत्कार केला म्हणजे आपला नवरा तर सुधारलाच बा, एकच नंबर काम झालं की तिच्या डोक्यात कुठलीही वासना नव्हती, कारण बाई चांगलीच. शियाने सुरुवात केली बा, ही माथ्या हात लावला आणि ही म्हणला भूत बाधा आहे, पिशाचिनीची बाधा झाली आहे, लय मोठे आहे ते, आणि तुझ्या संसाराला गेरलंय, आजगरासारखा विळखा टाकलाय बालिके, तुला थोडासा त्रास होईल, पण अत्यंत कठीण अशी तुला पूजा अर्चा करावं लागेल इथं, आणि त्याच्यानंतर तू त्यातून मुक्त होईल, आणि मी तुला लिंब बारून देईन, ती लिंब जाऊन तुझ्या घराच्या आड्याला बांधली की कार्यक्रम ओके. तुझा नवरा दारोकडून वास आला तरी त्याला उलटी होईल. ही तर मनातून खुश झाली, कारण स्वप्न दाखवावं लागतं. ह्याच्या पाठव ह्युमन सायकोलॉजी, त्याचा अभ्यास करा तुम्ही नीट. कुठल्याही माणसाला मी एवढा आरडाओरडा सांगतोय, आत्तापर्यंत ज्यांचे अन्याय झाले, अत्याचार झाले, पडून द्या, होऊन द्या, इथून पुढं कोण हुशार व्हायचं आपल्याला, आणि आपल्या लेकराबाळाला सुद्धा हुशार करायचं, जेणेकरून या बंधूंच्या याच्यात कोणी सापडलं नाही पाहिजे. आश्रम, देव, देवळं याच्यात लोकांनी लय कार्यक्रम झाला आहे खतरनाक लोकांचा. हा, ही तुम्हाला कळत नाही. ह्या घटनेमध्ये दुसरा दिवस गेला, आता तिसरा दिवस आला. तिसरा दिवसमध्ये त्यांनी असं डोकं लावलं, म्हणला ही गंभीर पूजा थोडीशी करायसाठी तू केपेबल राहा, म्हणजे सक्षम राहा, आणि त्याच्यानंतर त्या बाया यायच्या, त्या सेविका किंवा दुसरं ती गडी यायचं सेवक, तांबडी कपडे घातलेली, तिला सांगायचं बाबांना प्रत्युत्तर द्यायचं नाही, बोलायचं नाही, नकार द्यायचा नाही, जे ते सांगते ते गपचिप करायचं, असं तिच्यावर प्रेशर टाकून जायची. ते डोकं ते धरायचं. आला 11 वाजता परत ते दिवस तिसरा. म्हणला ही पूजा अत्यंत महत्त्वाची, त्या पिसेस ज्याला मी धरणार, त्यांनी येताना दारूची एक बाटली आणलेली, स्वतः प्यायला नाही बरं का, तू मला तर डोक्यात काय बी येतं, थांबा, दारूची बाटली आणलेली, आणि ही सोडवण्यासाठी हे पिशाच्य मी याच बाटलीत का बंद करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, माझ्यासमोर बस, पण नग्न अवस्थेत बस, ते वस्त्राचा अडसर नको. एवढ्या शुद्ध भाषेत सांगणं सोपं आहे, पण एका पतिव्रता स्त्रीला म्हणतोय. हा, आता एखादी याच्यात जर बिघडलेली खराब असते ना, बाबा मी तर ह्याच गोष्टीची वाट बघत होती, ही दिले का आपलं सोडून, हम बी नंगा तुम बी नंगा, नंगा सारा जमाना, त्यांनी एका रातीत ती खटमोडून टाकली असती. पण तसं नाही, बाई चांगली असली ना की लय प्रॉब्लेम येतो, ध्यानात ठेवा. बाई चांगली असली का, आता बुंगळी होऊन याच्या पुढे बसायचं म्हणल्यावर कोण तयार होईल महाराज, आणि ती चांगली बाई, तिने आता बोलायचं नाही म्हणजे नाही म्हणायचं सुद्धा पंचायत. त्या बाईने म्हणायचं, तिचं म्हणजे फाळकं उडालं. ती म्हणली असली कसली बाया पूजा, बोंगळं होऊन दुनिया हो जमणार नाही, जमणार नाही म्हणलं. याचा टेम्परेचर वाढलं, डायरेक्ट डाऊन झालं बाबाचं बरं का. आईला म्हणला केस जरा कठीण दिसती, बेडवर न्यायला बराच त्रास घ्यावा लागेल, आणि थोडं सावधही राहावं लागेल, अशी नीच लोक असतात. म्हणला आता काय कर, हे तुम्ही विरोध करू नका, तुम्ही विरोध करू नका, मला माझं कर्म करून द्या, मला माझं मंत्र म्हणून द्या, तुम्हाला जे काय करायचं ना ते होईल. आणि त्यांनी दारूची बाटली घेतली, तिच्या खांद्याहून डोक्यावर ओतली बा, 180 ml, आता कुठल्या कंपनीची माहीत नाही, पण दारू होती. असा बेकारवाणी वास त्या बाईच्या डोक्यात, आणि तसा बी त्या नवऱ्याच्या तोंडाचा वास ती घेतच होती. म्हणली दारू आहे. म्हणली हे काय करताय तुम्ही, शांत राहा बालिके, पिशाच्याला बाहेर काढायचं असं तुमच्या प्रपंचातून, हे करावं लागतं. बरं ठीक आहे, आता ती खोली आहे, तिथं जा, कपडे बदलून परत दुसऱ्या खोलीत पाठवलं. दुसऱ्या खोलीत होता CCTV, त्या ठिकाणचं रेकॉर्डिंग, हिचं कपडे बदल त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलं. परत आला तिथं, आता ती आली, दुसरी बॅगेतून साडी घेतली, बदलून आली. हां, तुला नग्न पूजा करावीच लागेल, हे तर शक्य नसेल ना तर तुम्ही उद्या इथून जाऊ शकता, असं तिला म्हणला. पाहिजे तर मी काय पाहीन म्हणून मी माझं डोळं बंद करून घेतो, मग तर काय अडचण आहे का. हा पर्याय तिला थोडा बरा वाटला, पण म्हणले फक्त साडीच घालीन, ते ब्लाऊज परकर काय घालायचं नाही. मग त्या बायांना बाकीच्या दुसऱ्या दिवशी तिच्या मानसिक मनाची तयारी केली की हे बघ बाई, वस्त्र म्हणजे काहीच नाही ठेवायचं, म्हणजे असलं दुनिया आहे बघा, आखा नांगा पुंगा कार्यक्रम, केस सगळं मोकळं सोडून दिलेलं. आता मला सांगा, एवढी दिप्फाड बाई, एवढी खतरनाक बाई, एवढी गुबगुबीत बाई, आणि ह्या वासनांदाच्या पुढं जर अशा अवस्थेत बसली, ही तुम्हाला सांगतो जाळातून पलीकडे उडी मारायला बसली. हा, आम्ही असंही लोकांनी पार इस्टेटिक फोकले, आबरू फोकली या बायांच्या पायी, याचाच कार्यक्रम शो रेप करायला बसलाय, अशी पण सिच्युएशन तयार झाली तिथं. कारण कसं असतं, आगन लुनी ते थांबत नाही, तुम्ही काही करा. आता ती कुत्र्याच्या मागं कुत्री असतात बघा बादव्यात,
कान तोडी ते आते चौंदाड्या एकमेकाला रक्तबंबाळ होत्यात, पण त्या कुत्रीच्या मागून ते हटतं का नाही, याला म्हणतात वासना. आणि पारमार्थिक किंवा आध्यात्मिक भाषेत याला म्हणतात काम. हे काम आहे. आणि हे ज्यांनी याच्यावर कंट्रोल मिळवला, ज्यांनी याला कंट्रोलमध्ये ठेवलं, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. असा विषय आपल्या हातात आहे सगळं. आणि तुम्हाला महत्त्व सांगू का, तुकाराम महाराजांनी एक सुंदर वाक्य सांगितलंय, पापाची वासना नको दारू डोळा, पापाची वासना नको दारू डोळा, त्याहून आंधळा बराच मी. आपल्या लोकांनी सांगितलं ना सगळं, पण लोक ती बाई म्हणलं की काय तुझ्या आईला पार वाटलं होतं, त्यांचं पार सप्रदाचा पत्रा उडून जातो. काय सांगायचं तुम्हाला, काही तर लय आवड झाली. आता ती तुम्हाला तर लय आतलं कळायचं नाही ह्या घटनेत नेमकं काय झालं. आता तिला तर पूर्ण नग्न बसवायची या. बाबांनी जसं डोळं बांधून आत प्रवेश केला, आता पौर्णिमा होती, बाबाने असं ठरवलं की हा देह बघायचा म्हणजे बघायचाच. आणि प्लॅनिंग काय केलं बघा, शेवट पूजा करून झाल्यानंतर तो काय करायचा, काळाचा असतो कोराच्या काळा बिगर दुधाचा, तो तिला प्रसाद म्हणून द्यायचा गोडच्या. त्याच्यामध्ये त्यांनी, तुम्ही कधी गांजा बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, त्या गांजा जर उकाळला ना, गांजा जर पाण्यात उकाळला पाणी टाकून, तर लालसर त्याचा तो अर्क त्यात उतारतो बघा. त्या गांजाचं पाणी त्याच्यात टाकली साखर, गांजाचं आणि गोडचं लय वाकडे तुम्हाला सांगतो, लय चढतो. तसला चहा तिला दिला, तिला ते प्यायला लावला. तिला इतकी भयंकर गुंगी आली, तर गांजाच्या नशेत गेली. आणि गांजाच्या नशेत माणूस गेला, जे निवडलं आहे त्यांना माहिती, ती हसत बी राहतं, रडत बी राहतं. माइंडवरचा पूर्ण दारूपेक्षा 100 पटीने धोकादायक आहे गांजा मेंदूसाठी, लय खतरनाक. काही सुधरत नाही माणसाला. हा खालते नाही वरते नाही. बेवढं तरी पेल्यावर गाडी पडन, गुडघं फोडीन, डोकं फोडीन, पण घरी येईन. गाडी तर फुटलेलीच असते त्याची, पण गांजाचं तसं नाही. गांजाचं घरी जायचं हेच विसरून जातो माणूस. तासभर नुसता जोरतच बसणार, 4 तास रात्र जाणार, ती गांजाच कामले गांजा. त्या बाईला त्याचं नशेचा पदार्थ हे केलं. आणि जे आता बाईची जाते ती काय दारू सिगरेट बिडी वाढणारी नाही. ज्या शरीराने व्यसनच केलं नाही कधी, त्याच्या शरीरात जर हा असा अंमली पदार्थ गेला, त्याचं भयंकर म्हणजे लय इफेक्ट करतो तो. तिला काय खालतीवरती सुधारणा. ती बाई तिथंच कलांडली, झोपली. शनी ती उचलली, बेडवर ठेवली, कपडे काय काढलं. आणि नंतर त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे, त्यांनी त्या बाईची अक्षरशः इज्जत लुटली. ह्याला काय म्हणतात, अत्याचार म्हणतात. आणि हा परफेक्ट कायदेशीर रेपच्या केसमध्ये गुंतणारा गडी झाला. त्याने तेवढा अन्याय केला. आणि तेवढं सगळं झाल्यानंतर कपडे बिपडे परत त्याने घातली, परत आपलं गेलं जोपायला निघून. म्हणजे त्याच्या हा जो बोंधू बाबा आहे ना, त्याच्या जी म्हणजे त्याला जे करायचं होतं त्यात तो सक्सेस झाला. एवढं जरी केलं तरी हे लय वामठे राहतात. हे आतून बेलला होता की बाबा ह्याचा काय वाईट परिणाम होणार. आता कुणी झालं तरी सकाळच्या पारी बरं वाटल्यानंतर आपल्या शरीरासोबत काय झाले, काय विषय असतो तो बाई माणसाला लगेच कळतो. तिने ओळखून घेतलं की काहीतरी चुकीचा विषय आपल्याबरोबर झालेला आहे आणि बाबाशिवाय दुसरं कोण करणार नाही. बरं ठीक आहे. तिने आपलं सगळं काय, तिला तिथून फक्त सुटकायचं होतं. बाई हुशार होती, पण तिला डोक्यात असा राग चढला होता की या बाबाचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय मी राहणार नाही. ती मनातली केलं. आता सेवक बिवक ती आपली शांतपणे सगळ्यांना स्माईल बिल दिली, ठीक आहे ओके व्यवस्थित. त्यांना वाटलं आयला ओके जमलं का काय असं तसं. नवऱ्याला म्हणली एक 10 मिनटात आपल्याला बॅगाहून निघायची इथून. हां. आणि फोन आलता, म्हणली महाराज मला जरा बाहेर कामी, मी जाते, मी नक्की येईन परत असं तसं. आणि येते म्हणली. आता त्यांनी सोडली. जशी ती आश्रमाच्या बाहेर निघाली, तिने तिचं लगेच सूत्र फिरवली. त्या ठिकाणी तिने पहिल्यांदा जबलपूर पोलीस स्टेशन गाठलं. आणि त्या ठिकाणी घडलेली लेखी तक्रार दिली. आणि विषय म्हणले मार्गी लावा असतं. अनेक मुली आहेत तिथं, अनेक महिला आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचं शारीरिक शोषण होत असणार याची तिने माहिती दिली. पोलिसांनी मेरी आवाज सुनो गाडी काढली, पोलीस मागं टाकले. आता तक्रार पोलिसांचं कसं असं, तक्रार आली आणि ती बी महिलेची आली ना का मीडियात जाऊ नये, ह्या गोष्टीचा इश्यू होत नाही. कर्तव्यात तत्पर आले, उचलली ना गाडी. याची पालखी तिथून उचलली, बागव्या कपड्याला काढून उचलली, उचलून द्या. त्याला टाकला आतमध्ये. ह्या रागिणीने तिच्या नवऱ्याने स्वतः हा कोण आहे काय आहे त्याची संपूर्ण डिटेल्समध्ये चौकशी केली. तर हा जो नाव आहे, हे जो बाबा आहे ह्याचं नाव आहे सुनील कवळकर.
आता हा सुनील कवळकरची हिस्ट्री अशी आहे की लहानपणापासून हा बी खर्चट वृत्तीचा, म्हणजे कष्ट करायला नको फोकाट. हां, त्यांनी एक ती योजना होती बघा पाठीमागले, लोकांनी पैसे भरलं मिली RMP कसं आहे तशी, ह्याच्याकडून पैसे काढ मग मला 500, हे साहेबन ते साहेबन त्यांचं काळं बुटन मिली लोक 4-5 हजाराला. मी स्वतः मेलो तर पाहुणा जवळ आल्यावर काय करता आता त्याला, असं होतं, पैसे द्यावं लागतात. मग ती तसा प्रकारचा फोकाट खायला शिकला. वन्यजीव म्हणजे जंगलात राहणारे प्राणी ह्यांची तस्करी करा, त्याच्या लोकांशी त्याची ओळख झाली, तसे मित्र होते. त्याच्यातून त्याला पैसे यायला लागले, पैशातून पल्सर आली, पल्सरमधून दारू आली आणि मला असंच जगायचं बा आता. पण तस्करीच्या ह्याच्यात कासव तस्करी करताना त्याला एकदा पोलिसांनी पकडला. त्याच्यासकट अजून 2 जण, ह्याची हिस्ट्री सांगतोय बाबाची. 3 जण डायरेक्ट जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये टाकली. त्यांना सजा लागली 2.5 वर्षाची. तेवढी सजा बघू. आता वन्यजीवचा कायदा थोडा बदलण्याची गरज आहे, कडक करायला पाहिजे. हां, म्हणजे तो कायदा अजून इंग्रजांनी बनवला, तो तसाच आपण चालवला आहे. आता नेत्यांना सध्या वेळ नाही, एकमेकाची ओढून एकमेकाची खाजावण्यातच हे बघू. आता त्यांच्याकडे बी बघू आपण नंतर, पण त्यांना वेळ नाही, पण त्यात बदल व्हायला पाहिजे एवढं मात्र नक्की. झालं तिथून तो जेल बघून, जेलमध्ये त्याची ओळख अशा माणसाची झाली, अशा गुन्हेगाराची. जेल ही एक क्राईम कसा करावा याची एक विद्यापीठच आहे, तुम्हाला सांगतो. तसंच होतं, मोठमोठे गुन्हेगार जेलमध्येच गाडतात. तो म्हणला हातच्याला की ही बाबा, ही लोक म्हणला समाजातली लय बावलाट, यांना काय कळत नाही. ह्या बाया तर प्युअर बावलाट म्हणला. यांना ती धर्म, देवी, कवड्या, तुमच्या करणी, कवटाल ह्याच्यात जर नादावलं, त्यांना जर विश्वास संपादन केला ना, हे दागिनं, स्वतःचं शरीर सगळं त्याच्यात लय माझ्या म्हणला फोकाट करायला मिळतं. त्याच्या डोक्यात ती फिट बसलं, झाला ना बाहेर आल्यावर बाबा ह्यो जीन्सची पॅन्ट आणि टी-शर्ट दिला टाकून आणि घातली बघवी, आणि त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं गुरुदास बाबा. हळूहळू प्रसिद्धी ह्या ह्या कानाची त्या कानाला, त्या कानाची त्या कानाला, झाला श्रीमंत, लागला जागायला फोकाट लोकांच्या दक्षिणावर. अशा बाबांची संख्या आजही जास्त आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्हीत लय थोडा फरक आहे, ध्यानात ठेवा. अंधश्रद्धेला अजिबात बळी पडू नका. आपले नरेंद्र दाभोळकर सारख्या व्यक्तींनी जीव सोडला ह्याच्यासाठी, तुम्हाला सांगतो. हां, आणि कसा हा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. करणी बिरणी तुमच्या माहिती सांगतो, हा विषय खरंच असतो, टोटल चुकीचा नाही आहे. पण तो लय कमी लोकांना अवगत आहे किंवा लय दुर्मिळ. जे लोक मला करणी येतील, मी करणी उतरवतो, तुला हे झालं, त्याच्यासाठी पैसा मागत्या, स्त्रीदेह मागत्या, ती फ्रॉड आहेत सगळी, ध्यानात ठेवा. जिथं कुठलाही पैशाचा विषय नाही, कुठं एखाद्याला लुटण्याचा विषय नाही, त्या लोकांना ती कला अवगत असते. कारण आपलं जे शास्त्र आहे पुरातन, ही इतकं आगाध ज्ञान आहे आपल्याकडं. पण ह्या इंग्रजांनी, आता ह्या पुढाऱ्यांनी, यांनी वाट लावली पार. यांनी काय, यांना गडकिल्लं सुद्धा नीट व्हायला ना अक्षरशः, बाकीचं जाऊन द्या मरू द्या. तर हे आहे, पण त्याचा दुरुपयोग करून म्हणजे कायदा मोडणारे किंवा अन्याय अत्याचार करणारे लोक 99% आणि 1%च लोक ओरिजिनल आहेत. ती इथं थांबत नाहीत लय. ती आपली कुठेतरी पूजा अर्चा, आपण त्यांना त्या सिद्धी प्राप्त असतात. ओरिसामध्ये कामाख्या देवीचं मंदिर आहे, तिथं आपलं काळूबाईचं मंदिर फेमस आहे, तिथं पाटील बॉय दावजी पाटील, ह्या ठिकाणी ते सिद्धी करणारे काही लोक आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे. पण 99% आहेत ना, ही निवळ अंधश्रद्धा आहे. हां, त्याच्यामुळं स्वतः तुम्ही हुशार होणं याच्यात हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही जर हुशार झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्या दृष्टीचा आपला प्रयत्न चालला आहे. आता ह्या घटनेमध्ये ही रागिनी सुपेकर, प्रमोद सुपेकर यांच्या तक्रारीनुसार हे चांगलं गुंतला. नंतर एका मुलीने, 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दुसरी तक्रार दाखल केली बाबा गुंतल्या म्हणून, अत्याचार केल्याची. आणि मग तर बाबाला पोस्को बी लागला. आता बाबा खतरनाक नाशिक सेंटरला हलवलं आहे, ती निघत नाही. आता त्याचा एंड तिकडं जाता कडक लागली त्याला. त्यामुळं ह्या घटनेतून एवढा विषय घ्या की मैत्रिणी काय म्हणल्या, ती काय PhD झालेली नसते, अमेरिकेतून शिकून आलेलं नाही मैत्रीण. त्या बायांना सांगा बाबा बुवाच्या नादी लागायचं नाही. एवढं तुम्ही जरी आजच्या ह्याच्यातून घेतलं ना, तरी आजचं एवढं बडबड केलेलं आपलं सार्थ झालं असं समजून चला. रामकृष्ण हरी माऊली.